माझी आई घाबरली आहे, ते धमक्या देतात मला। मी माझ्या बहिणीसाठी गोळ्या आणायला गेलतो, गोळ्या भेटले नाही, मेडिकलला गेलतो मी। मेडिकलला गोळ्या भेटले नाही, मग बहिणीला फल फ्रूट आणायला गेलो मी। फल घेताना मी त्याला मराठीमध्ये विचारला, हा किती रुपये किलो आहे? तो बोलतो मला मराठी येत नाही। मी बोललो मराठी येत नाही तर तू किती वर्ष झालं तुला? तो बोलतो 10 वर्ष। महाराष्ट्रात राहतो ते कशाला तू बोलतो? मी बोललो मी मराठीतच बोलणार। मग असा वादवाद झाला, घरीच चाललेलो मी परत, त्यांनी परत मला बोलवला, त्यांनी बोलून मग बोलतं ये लडकाता बोलता, असा बोलायला लागले। मी बोलो मी मराठीतच बोलणार। तो बोलतो मेरे को मराठी आता नाही, हिंदी में बोलतो हिंदी में। असं असते 10-15 जण जमले। परत त्यांनी कोणाला जर बोलवलं, तो चष्मावाला का होतं मला पण माहीत नाही, त्यांनी बोलवलं एकाला। मग असते 50-60 जण जमायला लागले। तो बोलतो तू हिंदी में बोलता, हमको मराठी नहीं आता, हिंदी में बोलतो। त्यांना समजवलं मी असं आहे, असं बोललो तुला असं झालं। त्यानंतर हां ते शिवा देत होते, पाटणं मारत होता, धमकी देत होते, बोलतं दम येतो बोल किती काय ऐसे धमकी देत होते। ते मुंबरा बंद करेगा क्या ऐसे शिवा देत होते, पाटणं मारत होते, लई मारला मला, शिव पण देत होते ते वरनं हाईवेवर। मी बोला गाली मत दो, बोला मैं प्यार से बोल रहा तो प्यार से बोलो गाली मत दो, बोलता माफ़ी मांग बोलते मैं। ठीक है बोला माफ़ी मांग, गलती हो गई मुझसे, कुछ गलती हो गई तो माफ़ कर दो मुझे, ऐसे बोल लेते। पण पोलीस स्टेशनला गेल्यानंतर दाखल करण्यासाठी किती वेळ पोलिसांचा? मी 4 तास पोलीस स्टेशनमध्ये होतो, 4 तास बसवलं मला। नंतर माझी आई आली, एक तासात आई आली, आई पण 3 तास बाहेर थांबलेली, आई पण रडत होती माझी। बोलतं त्यांच्यावर काय झालं मला पण माहिती नाही, ते बोलतं केस डालो इसके ऊपर बोलतं। त्या तो व्हिडिओमध्ये असेल बघा, तो चष्मावाला आहे ना, त्यांनी कंप्लेंट केली, तो बोलतं इसके ऊपर केस डालो बोलतं। ओके, तुझी मागणी काय असणार आहे तुझ्यावरती? आता परत माझ्यावर घर घाबरलेत, त्याच्या धमक्यांचे फोन देखील तुला? माझी आई घाबरली आहे। पुढं जाऊन काय झालं, मी अचानक मला काय असेल दवाखान्यात यायचं असेल मुंबईला, काय झालं तर मी एकटा पडलो तिथं, घाबर वाटतं। ते धमक्या देतात मला, असे शिवा द्यायला लागलेलं, लई शिवा दिले मला। काही धमकीचा फोन मेसेज वगैरे तुला येतो? हां आता नाही आला, पुढं जाऊन आला तर बघा। त्यांच्यावरती काय दाखल केलं आहे का त्या संदर्भात पोलिसांनी? मला बसवलेलं मला पण माहीत नाही पोलिसांनी काय केलं आतमध्ये। मी 4 तास पोलीस स्टेशनमध्ये होतो। मला वाटतं तू तक्रार करायला पाहिजे होती, मात्र त्यांनी तक्रार केली आहे। आता व्हिडिओ तुझे व्हायरल होतोय, तो व्हिडिओ नेमकी कोणी काढला? तो व्हिडिओ काढणारा एक चष्मावाला होता, तो एक अजून 2 चष्मेवाले होते, एक व्हिडिओ काढत होता, एक मला खेचत होता इधर। त्यांनी कंप्लेंट केली पोलिसांनी। आज मनसेच्या कार्यालयामध्ये काय अपेक्षा आहे? अविनाश जाधव इकडे आलेले आहेत, तुम्ही खास धाव घेतली इकडे? घाबर वाटते, पुढं जाऊन काय झालं, मी एकटा काय मला मुंबईला परत आलो, काय असेल ते मारलं गिरलं, मला घेऊन गेले कुठं मारला गिरला, त्यामुळं। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।